नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PYQ एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण कंबाईन ग्रुप सी 2019 हा पेपर पाहिला। आज आपण कंबाईन ग्रुप सी 2018 हा पेपर पाहूयात आणि उद्याच्या सेशनमध्ये कंबाईन ग्रुप बी 2018 हा पेपर पाहणार आहोत। चला तर अभ्यासाला सुरू करूयात। आजचा पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? उत्तर आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया। पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। दीनबंधू मित्र त्याने नीलदर्पण नाटक लिहिले। बाबा रामचंद्र हे अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा या संदर्भात आहेत। सरदार वल्लभभाई पटेल बारडोली सत्याग्रह, सेनापती बापट मुळशी सत्याग्रह। पुढचा प्रश्न, इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? आपण बरोबर विधाने पाहूयात। हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता आणि सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले। पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? उत्तर आहे अलाहाबादचे अधिवेशन 1888। पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? उत्तरे पाहूयात। खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग, धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले, स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी। पुढचा प्रश्न, मराठवाड्यातील पाथरी गावाचे देवदासी कांबळे हे डॅश डॅशचे पुढारी होते? उत्तर आहे मातंग समाज। पुढचा प्रश्न, खाकसार म्हणजे डॅश डॅश होय? मुसलमानांची लढाऊ संघटना। पुढचा प्रश्न, विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते? उत्तर आहेत मदनलाल बागडी, विनायक स दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी। पुढचा प्रश्न, मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश डॅश येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते? उत्तर आहे विदर्भ येथील। पुढचा प्रश्न, डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857च्या उठावाची डॅश डॅश कारणे होती? उत्तर आहे राजकीय कारणे होती। पुढचा प्रश्न, सन 1925मध्ये खाडीलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केले, त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त इतर कोणते विषय होते? उत्तर आहे व्यापार आणि बाजारभाव हे विषय होते। पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार रद्द केलेला आहे। पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। रास्त गुफ्तार, दादाभाई नारोजी, ज्ञान सिंधू, तात्या छत्रे, ज्ञान प्रकाश, कृष्णाजी त्र्यंबक रानडे, नेटिव्ह ओपिनियन, विश्वनाथ नारायण मंडलिक। पुढचा प्रश्न, पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? उत्तर आहे तात्यासाहेब करंदीकर। 15वा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे? उत्तरे आहेत भूमिखंडाचा विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूंनी असणारा समुद्र आणि 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूंचे अस्तित्व। पुढचा प्रश्न, सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम लावा। योग्य क्रम आहे दालमिया दादरी, खेतडी, सवाई माधोपूर आणि चित्तोडगड। पुढचा प्रश्न, नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आसाम। पुढचा प्रश्न, काच डॅश डॅश या झाडापासून मिळवतात? उत्तर आहे खैर। पुढचा प्रश्न, डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? उत्तर आहे तमिळनाडू। पुढचा प्रश्न, डॅश डॅश उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे? उत्तर आहे गोरखपूर। पुढचा प्रश्न, खालील विधानांची सत्यता तपासा। विधान अ, महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे? विधान बरोबर आहे। विधान ब, महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयनाने झालेली आहे? हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, दोन्ही विधान असत्य आहे, त्यामुळे आपण पुढचा प्रश्न पाहूयात। खालील विधानांची सत्यता तपासा। समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसे हवेचे तापमान कमी होत जाते, याला तापमानाचा सामान्य लोप दर असे म्हणतात? विधान बरोबर आहे। समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते, याला तापमानाची विपरीतता म्हणतात? हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, हे दोन्ही विधाने असत्य आहेत। पुढचा प्रश्न,
खालील विधानाची सत्यता तपासा. हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. विधान बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेत द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते, त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. भारताचे अंटार्क्टिकवर डॅश डॅश हे संशोधन केंद्र आहे. उत्तर आहे मैत्री. पुढचा प्रश्न. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे. उत्तर आहे कापूस. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्या. तापीची उपनदी आहे पांझरा. गोदावरीची उपनदी आहे प्रवरा. भीमेची उपनदी आहे इंद्रायणी आणि कृष्णेची उपनदी आहे पंचगंगा. पुढचा प्रश्न. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील डॅश डॅश परिसरात दाट लोकवस्ती असते. उत्तर आहे पिंपरी चिंचवड. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत नाही? आपण राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती कोणती आहेत ते पाहूयात. उत्पादन पद्धत आहे, उत्पन्न पद्धत आहे आणि खर्च पद्धत आहे. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन विभागात विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन स्रोत मार्ग आहेत? उत्तर आहे कर महसूल आणि करेत्तर महसूल. पुढचा प्रश्न. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? उत्तर आहे महालनोबिस प्रतिमान. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे. विधान बरोबर आहे. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहे. हेही विधान बरोबर आहे. बँक दर हे मौद्रिक धोरणांचे साधन आहे. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. शिलकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. विधान बरोबर आहे. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण. जुलै 1969. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना म्हणजेच RRBची स्थापना. 1976चा कायदा. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर. जुलै 1955. नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल. 1998. पुढचा प्रश्न. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती? उत्तर आहे नियोजन आयोग. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84च्या कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आला? उत्तर आहे सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम. पुढचा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणांचे साधन आहे? उत्तर आहे कर आणि सार्वजनिक खर्च. हे राजकोषीय धोरणांचे साधने आहेत. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयं रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. हे बरोबर आहे. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ट शहरी भागामध्ये स्वयं रोजगार आणि वेतन रोजगार या दोन्हीमध्ये रोजगार संधी निर्माण करणे. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधाने विचारात घ्या. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते. बरोबर. दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते. बरोबर. तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते. बरोबर. 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केले. हेही विधान बरोबर. पुढचा प्रश्न. खालील कोणते विधाने योग्य आहेत? लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार ट्रान्झॅक्शन तपासू शकत नाही. विधान बरोबर आहे. लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो. विधान बरोबर आहे. लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. विधान बरोबर आहे. भारताच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिणाम नाणी जारी केली जातात. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली म्हणजेच सेजची स्थापना निर्यात वृद्धीसाठी केली. विधान बरोबर आहे.
सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली, हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध 45 ओहम होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध 10 ओहम होतो. तर त्या रोधांची किंमत किती? उत्तर आहे 15 ओहम आणि 30 ओहम. पुढचा प्रश्न. पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझममधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगाच्या किरणामध्ये किंवा तरंग लांबीमध्ये वेगवेगळे होतात. या दृक चमत्काराला डॅश डॅश म्हणतात. प्रकाशाचे अपस्करण म्हणजेच डिस्पर्जन ऑफ लाईट असे म्हणतात. पुढचा प्रश्न. हा गणितावर अवलंबून आहे, त्यामुळे आपण पुढचा प्रश्न वाचूयात. प्रदीर्घ आवर्त सारणीत डॅश डॅश ह्या दोन मूलद्रव्यामध्ये विकर्ण संबंध असतो. उत्तरे आहेत बी आणि एस आय, एल आय आणि एम जी, डी ई आणि एल. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न हे गणितावर अवलंबून आहे, त्यामुळे स्किप करूयात आपण. पुढचा प्रश्न. इथिलीनच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात? उत्तर आहे 5. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन असते? उत्तर आहे चपटकृती म्हणजेच प्लॅन्टीहेल्मिन्थिस. पुढचा प्रश्न. झुरळांच्या उदरामध्ये टर्गा टी आणि स्टर्ना एस यांचा खरा क्रम आहे T10 आणि S9. पुढचा प्रश्न. मॅलियस, इनकस आणि स्टेप्स यांना असे सुद्धा म्हणतात. उत्तर आहे इयर ऑसिकल म्हणजे हे इयर बोन्स आहेत, इयर बोनचे नाव आहेत हे. पुढचा प्रश्न. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश डॅश असे संबोधले जातात? झॅन्थोफायसी. पुढचा प्रश्न. म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना डॅश डॅश असे म्हणून ओळखले जातात? ब्लॅक मोल्ड्स म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न. बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? उत्तर आहे केळी. पुढचा प्रश्न. UIP भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबवण्यात सुरुवात केली. UIP खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे? उत्तर आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम. पुढचा प्रश्न. 12D ही प्रक्रिया अन्नावर केल्यास क्लोस्ट्रीडियम बोटुलिनमचा आंतरगोलाच्या संख्येत 10⁻12 पटीने कपात होते. पुढचा प्रश्न. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते. उत्तर आहे हा रक्तगट गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे व यात अनेक घटकांचा सहभाग आहे. पुढचा प्रश्न. पुढे गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत, ते आपण स्किप करूयात. करंट अफेअरचे प्रश्न देखील आपण या ठिकाणी घेणार नाही. पुढचा प्रश्न. डॉक्टर BR आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? उत्तर आहे कलम 32. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यापैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ठरवा. आपण योग्य जोड्या पाहूयात. जंगले समवर्ती सूचीमध्ये येतात. पोस्ट ऑफिस, बँक बचत केंद्र सूचीमध्ये येते. सार्वजनिक आरोग्य राज्य सूचीमध्ये येते. पुढचा प्रश्न. तर हे करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्यामुळे हा स्किप करूयात. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? उत्तर आहे सर BN राव. पुढचा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न. संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे? उत्तर आहे 52वी घटना दुरुस्ती कायदा. पुढचा प्रश्न. MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. विधान बरोबर आहे. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अनुच्छेद 315. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? उत्तर आहे अनुच्छेद 75. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात.